2-2-1चा फॉर्म्युला असा कुठलाही फॉर्म्युला नसेल किंवा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। महायुतीचं सरकार, आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सीएम नेमका कोण असणार। फॉर्म्युले अनेक समोर येत आहेत, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे 2-2-1चा फॉर्म्युला। तुमची यावर प्रतिक्रिया? नाही 2-2चा म्हणजे नेमका काय फॉर्म्युला काय आहे तो? 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गट, सूत्रांची माहिती आहे। मला वाटतं आता अशा आज यावेळी असा काही फॉर्म्युला समोर येणार नाही। भारतीय जनता पक्ष तसा काही फॉर्म्युला ठेवणार नाही। आताच्या घडीला 2 पर्याय असू शकतील भारतीय जनता पक्षापुढे। एक, एकनाथ शिंदे यांना तसंच आता या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री पदावर ठेवणं हा एक फॉर्म्युला असू शकतो। दुसरा फॉर्म्युला असू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढवल्या, त्यांना मुख्यमंत्री बनवणं। आणि तिसरा फॉर्म्युला असू शकतो देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात किंवा भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करून ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही नवीन अगदी नवीन कुठलाही चर्चेत नसलेला चेहरा पुढे आणला, तशा पद्धतीने नवा चेहरा आणून त्याला मुख्यमंत्री करणं, हे 3 फॉर्म्युले असू शकतात। याच्यापेक्षा काही वेगळा फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाचा असेल असं मला वाटत नाही। चोरमारे सर, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आपण आताच जाणून घेतली, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2-2-1चा फॉर्म्युला असा कुठलाच फॉर्म्युला असू शकत नाही आणि आम्हाला स्थिर सरकार द्यायचंय। याचा अर्थ असाच घ्यायचा का की 5 वर्ष एकच मुख्यमंत्री? होय होय, 5 वर्ष एकच मुख्यमंत्री नाही। आता मी मगाशी आता म्हटलं त्या पद्धतीनं जर एकनाथ शिंदेने त्याने आता मुख्यमंत्री केलं तर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत ते राहतील। पण मला वाटत नाही भारतीय जनता पक्ष आता एवढ्या मोठ्या संख्येने आपले आमदार निवडून आले असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करेल। कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना गेल्या वेळेस तीव्र होत्या। म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे बंड करून आले होते आणि ते त्यांच्यामुळे सरकार बनलं होतं, तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते। आता एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आल्यानंतर सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री नसेल तर मला वाटतं ते भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांना आवडणार नाही। त्यामुळे मला आता या घडीला भारतीय जनता पक्ष कुठली रिस्क घेईल असं वाटत नाही। त्यामुळे हा फॉर्म्युला काही मला योग्य वाटत नाही। चोरमारे सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर शिंदेचे आमदार किंवा शिंदे नाराज होऊ नयेत, अजित पवार आणि अजित पवारांचे आमदार नाराज होऊ नयेत, यासाठी चांगली मंत्रिपदं त्यांना देऊन या ठिकाणी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करेलच। कारण कसं होतं, नाहीतर मग गरज सर्व वैद्य मरो अशी भारतीय जनता पक्षाने नीती वापरली असा त्याचा अर्थ जाईल। त्यामुळे तशी काही पक्षासंदर्भात एवढं मोठं यश मिळाल्यानंतर लगेच नकारात्मक भूमिका जाईल असं काही करणार नाही। पण तरी सुद्धा यावेळी भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यांची संख्या एक सन्मानजनक ठेवण्याचा प्रयत्न करेल, त्यांना काही खाती देण्याचा महत्वाची प्रयत्न करेल। पण फार महत्वाची खाती आता त्यांच्याकडे जातील असं नाही। मला वाटतं ते म्हणजे गेल्या वेळी जेवढे लाड केले या दोघांचे तेवढे लाड यावेळी भारतीय जनता पक्ष करणार नाही, एवढं नक्की। नक्कीच। धन्यवाद चोरमारे सर आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर आता